श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात? आशा करते खुश असाल, सुखी असाल, संपन्न असाल आणि स्वामींच्या सेवेत रममाण असाल. मी आज शुक्रवारी करायचा उपाय आपल्याला सांगणार आहे. तर प्रत्येक शुक्रवारी आणि पौर्णिमेला आपण एक उपाय करायचा आहे. म्हणजे प्रत्येक शुक्रवारी आपल्याला माता लक्ष्मीला दालचिनी व्हायची आहे आणि ती दालचिनी वाहिलेली शुक्रवारच्या दिवशी तशीच तिथे लक्ष्मी पुढे ठेवायची आहे. दिवाळीला अमावस्येच्या लक्ष्मीपूजनाला दालचिनीचे पूजन करून आपण ती लाल रोली असते ना, दोरा, त्याने ती पूर्ण गुंडाळायची आहे आणि कायमस्वरूपी आपल्या देवघरात ती दालचिनी ठेवायची आहे. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहते. जेवणाचे पदार्थ आपण बनवत असताना दालचिनी बारीक करून आपण जेवणामध्ये घालायची आहे. शुक्रवारी तरी आपण ती दालचिनी बारीक करून घातलीच पाहिजे. नंतर दालचिनीचा छोटासा तुकडा सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यानंतर आपल्या तोंडात ठेवायचा आहे, किंवा नाही सकाळच्या आपल्याला जमले सकाळी झोपते वेळेस दालचिनीचा तुकडा आपल्याला तोंडात घालायचा आहे. मध आणि दालचिनी दोन्ही मिक्स, म्हणजे दालचिनीचा तुकडा मधात बुडवून जर आपण तोंडात ठेवला तर आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. दालचिनीची पावडर करून दर शुक्रवारी आपण आपल्या मस्तकी त्याचा टिळा लावला तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते. असे काही दालचिनीचे छोटे छोटे उपाय आहेत, ते आपण नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.